नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी व त्यामुळे होणारे लाभ याबद्दल सांगणार आहे। तरी तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा। यावर्षी 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आली आहे। श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगात धर्मस्थापनेसाठी झाला होता। श्रीकृष्णांचा जन्म हा पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात अष्टमी रोहिणी नक्षत्राच्या दिवशी रात्री 12 वाजता झाला। श्रीकृष्णांचा जन्म मथुरामध्ये कारागृहामध्ये झाला। माता देवकी आणि पिता वासुदेव यांचे ते 8वे पुत्र होते। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी दिवसभर उपवास धरावा। आता आपण श्रीकृष्णांची जन्माष्टमीला पूजा विधी पाहूयात। प्रथम साहित्य: एक ताम्हण, पाट किंवा चौरंग, लाल किंवा पिवळे वस्त्र, देवघरातील बाळकृष्ण, चंदन, अक्षदा, फुले, लोणी, खडीसाखर, तुळशीपत्र, पंचामृत, गंगाजल किंवा शुद्ध जल हे झाले पूजेचे साहित्य। आता आपण श्रीकृष्णांच्या पाळण्यात घालताना लागणारे साहित्य पाहूयात। मोरपीस, बासुरी, मुकुट, फुले, पाळणा, अंगवस्त्र, फुलांची माळ किंवा मोत्यांची माळ इत्यादी। आता आपण पूजा विधी पाहूयात। प्रथम ताम्हणात श्रीकृष्ण घ्यावा, त्यांना शंखातून जलाभिषेक घालावा। नंतर शंखातूनच पंचामृताने अभिषेक घालावा। परत शंखातूनच जलाभिषेक घालावा व फुलांचा अभिषेक। परत शंखातून जलाभिषेक करावा व स्वच्छ कपडाने कृष्णांना पुसून घ्यावे व पाट किंवा चौरंग मांडावा व त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे व श्रीकृष्णांची पूजा आरंभ करावी। प्रथम श्रीकृष्णांना वस्त्र घालावी, मुकुट घालावा व माळ घालावी। त्यांना बासुरी ठेवावी, तसेच मोरपंखही ठेवावे। नंतर चंदन लावावे, अक्षदा व्हाव्यात व त्यांच्या जन्माची कथा वाचावी। मी येथे हरिविजय ग्रंथातील अध्याय 2 व 3 वाचत आहे। तुम्ही कोणत्याही ग्रंथातील कथा वाचू शकता। कथा वाचून झाल्यावर ठीक 12 वाजता श्रीकृष्णांना सजवलेल्या पाळण्यात घालावे व त्यांचा पाळणा म्हणावा। परत आरती करावी, पुष्पवर्षाव करावा। श्रीकृष्णांना लोणी, खडीसाखर, त्यावर तुळशीचे पान घालून तो नैवेद्य दाखवावा व सुंठवडा खाऊन उपवास सोडावा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अशी पूजा केल्याने तुमच्या घरात सुख, समाधान व ऐश्वर्य लाभेल। यावेळेसची जन्माष्टमी खास आहे, कारण जन्माष्टमी सोमवारी आलेली आहे। कृष्णांचे आराध्य साक्षात शिव आहेत, त्यामुळे यावेळेसची जन्माष्टमी खास आहे। जन्माष्टमी केल्याने 22,000 कोटी व्रतांचे पुण्य आपल्याला मिळते। तरी तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजाविधी अशी करा आणि उपवासही करा। जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। तुम्हाला अजून कोणते उपाय किंवा पूजाविधी कशी करावी याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही त्याबद्दलचे व्हिडिओज बनवू। तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओजची नोटिफिकेशन येऊन जाईल।